नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार चुरशीची, इतिहास बदलण्याचे मोठे आवाहन. शहरातील प्रमुख मार्गावर अतिक्रमणाचा विळखा, प्रशासन मात्र हतबल. दिव्यांग मतदारांनी दिला मतदानाचा संदेश, शहरातून काढण्यात आली दिव्यांग मतदान जनजागृती रॅली. वाशिम रेल्वे स्थानकावरून धावणार पहिली विशेष विद्युत रेल्वे एक्सप्रेस. अनेक प्रलंबित प्रश्नावरून कामगार व कुटुंबियांचा मतदानावर बहिष्कार. आता सविस्तर बातम्या. यावर्षीची अकोला लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराचे तगडे आव्हान आहे. मतांचे होणारे विभाजन पाहता मतदार कोणाकडे कल देतो हे आता आगामी काळच ठरवणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपा, वंचित तथा काँग्रेस उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होत आहे. मागील 2 निवडणुकींमध्ये धार्मिक रंग दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय प्राप्त केला होता. परंतु यावेळेस 3ही उमेदवारांमध्ये मतविभाजनाचे गणित निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येते. वंचित व काँग्रेसच्या समोर या निवडणुकीमध्ये मतदारसंघाचा इतिहास बदलण्याचा तर भाजपासमोर वर्चस्व ठेवण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात 15 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 1998 व 99 मध्ये काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्याने धर्माच्या आधारावर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने विक्रमी मतांनी विजय प्राप्त केला होता. परंतु आता राजकीय जातीय समीकरण बदलण्याचे दिसून येते. काँग्रेसने यावेळेस मराठा कार्ड खेळीत डॉक्टर अभय पाटील यांना निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच लढत होण्याची शक्यता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे काँग्रेस व भाजपामध्ये मराठा मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या प्रयोगामुळे यावेळेस निवडणुकीची रंगत वाढली आहे. ज्या उमेदवाराकडे मराठा मतदारांचा कल अधिक असेल त्या मुस्लिम मतांसोबतच OBC मतांची साथ असेल तो उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपाच्या वतीने दिलेले उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे मोठे आव्हान आहे. ही बाब लक्षात घेता या निवडणुकीत आता कोण बाजी मारणार यावरून अंदाज बांधणे कठीण झाले आहे. परंतु जशी जशी मतदानाचे दिवस जवळ येतील तसे तसे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होऊ शकते. अकोला शहरातील प्रमुख मार्गावर असलेला अतिक्रमणाचा विळखा प्रशासनाला सुटता सुटेना. विशेष म्हणजे महानगरपालिका कार्यालयासमोर या अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणाचा मोठा प्रश्न मनपा प्रशासनासमोर उपस्थित आहे. शहराच्या मध्यभागी तर सर्वाधिक अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. गांधी रोडवरील अतिक्रमण ही आजपर्यंतची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न तत्कालीन आयुक्तांनी केला होता. याकरिता पथविक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु पथविक्रेते या ठिकाणी बसण्यास तयार नसल्यामुळे ही समस्या अधिक बिकट झाली आहे. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या बाजूला तर केलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना साधे चालणेही कठीण झाले आहे. संध्याकाळच्या वेळी या मार्गावर वाहतुकीची कोंडी या अतिक्रमणामुळे झाल्याचे दिसून येते. सिटी कोतवाली चौकापासून ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत नागरिकांना पायी चालणे कठीण आहे. यासोबतच ओपन थिएटर ते फतेह चौक पर्यंतच्या मार्गावरही हीच परिस्थिती आहे. गांधी चौकातील दुर्गा मंदिर ते सराफा बाजार व पुढे मोहम्मद अली रोड ताजना पेठ चौकापर्यंत जाणाऱ्या मार्गावर सुद्धा बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना यावर महापालिका प्रशासन व अतिक्रमण निर्मूलन पथक कारवाई का करत नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. महापालिका प्रशासन जर सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून जाण्याची साधी सुविधा जर देत नसेल तर याला जबाबदार कोण असा आरोपही नागरिकांमधून केला जात आहे. सध्या महानगरपालिकेमध्ये प्रशासनाचे राज आहे. या परिस्थितीत प्रशासनावर कोणाचाही दबाव नसतो. नगरसेवक नसल्यामुळे राजकीय दबाव येण्याची परिस्थिती नाही.
तरीही हे महामार्ग अतिक्रमणामुळे अरुंद झाले असताना कारवाई का केली जात नाही? काही अतिक्रमणधारकांशी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे मधुर संबंध असल्याची चर्चा सुद्धा होत आहे. सणासुदीच्या काळात तर या बाजारपेठेत पाय ठेवणेही कठीण आहे. एकंदरीत या मार्गावरील परिस्थिती लक्षात घेतली तर या अतिक्रमणाला महापालिका प्रशासन अभय देत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील गुल्हाणे यांनी या अतिक्रमणाच्या विळख्याला तोडण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. अकोला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दिव्यांग मतदाराचे 100% मतदान करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन स्वीप समिती यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग मतदारांची रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी अजित कुंभार, स्वीपच्या नोडल अधिकारी बी वैष्णवी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा शुभारंभ झाला. रॅलीचा मार्ग जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका ते पंचायत समिती कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा होता. पी.डी. पाटील समाज कार्य महाविद्यालयातर्फे पथनाट्य सुरुवात होऊन मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर सर्व दिव्यांग मतदार व उपस्थित सर्वांना मतदानासाठी शपथ देण्यात आली. रॅलीमध्ये दिव्यांग मतदार, दिव्यांग कर्मचारी, संघटनाचे कर्मचारी, दिव्यांग शाळेतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होते. अकोला जिल्ह्यामध्ये मतदार जनजागृती अंतर्गत स्पेशली स्वीप कार्यक्रम अंतर्गत आज अकोला जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवाच्या आता रॅली आपण काढलेले आहे. ह्या वर्षी आमच्या मतदार संघामध्ये ऑलमोस्ट 15,000 म्हणजे 15,000पर्यंत आमचे दिव्यांगच्या नोंदणी झालेलं आहे. परंतु सर्व दिव्यांग त्यांचे हक्क बजवायचा आहे, जाऊन वोट करायचा आहे आणि जनजागृतीसाठी ते स्वतः समोर आलेले, ते इच्छुक होते आणि त्यांच्या हेल्प घेऊन आपण एक चांगल्या प्रकारच्या आज दिव्यांगच्या ट्रायसायकल रॅली पण काढलेले आहे. सर्व इच्छुक आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला ते पूर्णा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. राजकोट महबूबनगर हे विद्युतवर चालणारी पहिली विशेष रेल्वे एक्सप्रेस गाडी 15 एप्रिलपासून सुरू होत असून त्यामुळे या भागातील रेल्वे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आगामी काळात तर इतर रेल्वे एक्सप्रेस सुद्धा या मार्गावरून धावणार असल्यामुळे याचा फायदा प्रवाशांना मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून अकोला पूर्णा या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. मात्र काही कारणास्तव या मार्गावरून विद्युत रेल्वे सुरू झाली नव्हती. अखेर राजकोट महबूबनगर ही विद्युतवर चालणारी विशेष एक्सप्रेस रेल्वेगाडी 15 एप्रिलपासून सुरू होत आहे. 16 एप्रिल रोजी 9:10 वाशिम रेल्वे स्थानकावर ही गाडी पोहोचणार आहे. पुढील काही दिवसात या मार्गावरील इतर रेल्वे विद्युतवर धावणार असून येत्या काही दिवसात आणखी काही विद्युत रेल्वे या मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली. वाशिम रेल्वे स्थानकावरून आता दक्षिण मध्य रेल्वेसाठी अनेक रेल्वे सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कामगारांचे वेतन, भविष्य निर्वाह निधीसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला नसल्याने अकोला ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड बिर्ला सी कॉलनीतील 550 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांनी यंदाच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे अकोला लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. या निवडणुकीत उमेदवारांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत दावे प्रतिदावे केले जात आहेत. या वर्षीची ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे, असा अंदाज व्यक्त होत आहे. अशातच आता अकोला ऑइल इंडस्ट्रीज कामगारांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला. अकोला ऑइल लिमिटेड बिर्ला सी कॉलनीतील 550 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये कामगारांनी मतदान बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगारांचे वेतन, भविष्य निर्वाह निधीसह अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या संदर्भात राजकीय आणि शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडल्यामुळे या कामगारांच्या कुटुंबियांनी येत्या निवडणुकीत बहिष्काराची भूमिका घेतल्यामुळे हा विषय आता चर्चेचा बनला आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून ढोल ताशे आणि टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जय ज्योती जय क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती गुरुवार 11 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.
महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सायंकाळी अकोला शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल ताशे आणि टाळ मृदंगाच्या गजरात जय ज्योती जय क्रांतीचा जयघोष करीत क्रांतीसूर्याला अभिवादन करण्यात आले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला शहरातील सिटी कोतवाली चौक येथून मिरवणूक काढण्यात आली। सदर मिरवणूक गांधी रोड, खुले नाट्यगृह चौक, बस स्थानक चौक, मुख्य डाकघर समोरून मार्गक्रमण करीत अशोक वाटिका येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। ढोल ताशे टाळ मृदुंगाच्या गजरात जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा देत महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयघोष करीत मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसह मुलींचे लेझिम पथक, आराखडा आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील लहान मुलामुलींनी लक्ष वेधून घेतले। बाळापूर तालुक्यातील ग्राम हातरुण येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ईदगाहावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले। त्यानंतर सर्वांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात। बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रमजान ईद साजरी करण्यात आली। यावेळी हातरुण येथील ईदगाह मैदानावर एकत्रित येऊन नमाज पठण करण्यात आले। रमजान ईद पाहता ईदगाहावर नमाज पठण करण्यासाठी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी अब्बासिया मस्जिदचे मौलाना मुकीम अमानी यांनी नमाजाचे पठण केले, तसेच देशात शांतता व बंधुभाव कायम राहावा यासाठी प्रार्थना केली। यानंतर उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात। हातरुण येथे रमजान ईद पाहता उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद आरिफ खान मौलाना अब्दुल रहीम रिजवी यांना पुष्पगुच्छ देऊन ठाणेदार गोपाळ ढोले यांनी शुभेच्छा दिल्यात। यासोबतच रमजान ईद पाहता जामा मस्जिदमध्ये जी आउल्ला खान यांनी नमाज पठण केले। नमाज आता केल्यानंतर देशात शांतता व बंधुभाव राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। एकंदरीत हातरुण येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 40 गाव स्थानकावर तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे अकोला मार्गे धावणारी बडनेरा नाशिक बडनेरा मेमू गाडी 14 ते 16 एप्रिल या कालावधीत रद्द करण्यात आली। प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार यार्ड रिमोल्डिंगसाठी फ्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील 40 गाव स्थानकावर तांत्रिक कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे अकोला मार्गे धावणारी बडनेरा नाशिक बडनेरा मेमू रेल्वे 14 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत धावणार नाही। यामुळे बडनेरा नाशिक बडनेरा मेमू या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन भुसावळ मध्य रेल्वे प्रबंधन कार्यकाळ कार्यालयाकडून करण्यात आले आहे। अकोला शहरातील मोरणा नदी पात्रात असलेली जलकुंभी काढण्याचे काम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। या दरम्यान वन्यजीव वाचवण्यासाठी बाळ काढणे हे सुद्धा या ठिकाणी कार्यरत असून जलकुंभी काढताना एक साप आढळला होता। या सापाला सुरक्षितपणे वाचवण्याचे काम सर्पमित्राने केले। अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीतील जलकुंभी काढण्याचे काम महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। या दरम्यान वन्यजीव सेवा ही जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी व ते आपले प्रथम कर्तव्य आहे असे समजून वन्यजीव प्रेमी सर्पमित्र बाळ काढणे हे सुद्धा येथे कार्यरत आहेत। कोणत्याही कामात वन्यजीवांमुळे अडथळा येऊ नये व ते कार्य थांबू नये याच उद्देशाने ते आपले कार्य अविरत करत आहेत। महापालिकेद्वारे मोरणा नदी पात्रातील जलकुंभी काढत असताना एक धामण जातीचा साप आढळून आला। या कार्यात सापाला वाचविण्याची जबाबदारी अत्यंत निष्ठेने बाळ काढणे यांनी पार पाडली। या सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक तथा सर्पमित्र बाळ काढणे यांनी दिली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार चुरशीची, इतिहास बदलण्याचे मोठे आवाहन। शहरातील प्रमुख मार्गावर अतिक्रमणाचा विळखा, प्रशासन मात्र हतबल।
दिव्यांग मतदारांनी दिला मतदानाचा संदेश, शहरातून काढण्यात आली दिव्यांग मतदान जनजागृती रॅली। वाशिम रेल्वे स्थानकावरून धावणार पहिली विशेष विद्युत रेल्वे एक्सप्रेस। अनेक प्रलंबित प्रश्नावरून कामगार व कुटुंबियांचा मतदानावर बहिष्कार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूयात ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।